झी 24 तास एक पाऊल पुढे। वळणाऱ्या मुठी, त्यात तो संपूर्ण वेग आणि झोकून देणारं शरीर एवढाच या खेळाची रंगत नाहीये, तर संपूर्ण आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आणि वेगावर नियंत्रण आणावं लागतं। मोहित, काय सांगाल या संपूर्ण याच्यात स्वतःवर कसं कंट्रोल करावं लागतं? नुसतं स्पीड करून नाही चालत। कारण नुसतं स्पीड केलं तर गाडी गरम होईल। सगळ्यात पहिली गोष्ट नक्कीच, जेव्हा आपल्याला 5 दिवस कंटिन्यूस चालवायचे डे नाईट, तेव्हा एवढं जर स्पीडिंग केलं तर गाडी गरम होऊन इंजिन सीज व्हायची भीती असते। तर त्याच्यासाठी मॅक्झिमम 2 तास गाडी चालवायची, 2 तासानंतर ब्रेक घ्यायचा। आणि तसंही गाडीला दर 4 तासानंतर पेट्रोल भरावं लागतं आणि त्याच्या अगोदर सारखी तहान लागते, कारण नाकातोंडामध्ये वारा जातो, जसा कोरडा पडतो, त्यामुळे तहान लागल्यामुळे एक तासाने मी थांबतो। एक तासानंतर थांबलं, पाणी प्यायलं, थोडं पुढे गेलं, परत 1 तासानंतर थांबलं, 4 तासानंतर पेट्रोल भरलं, अशा रीतीने प्रवास चालू असतो। आणि पेट्रोल भरताना मी खातो आणि खाण्याचं सामान माझ्या बरोबरच असतं, की ते सगळे ड्रायफ्रूट असतात बरोबर आणि न्यूट्रीबार घेतलेले असतात। कारण एक न्यूट्रीबार एकदा खाल्ला की 5 ते 6 तास भूक लागत नाही। कारण जर व्यवस्थित जेवलो कुठे हॉटेलमध्ये तर त्याच्यानंतर लगेच झोप येणार, आणि जर झोपलो तर मग हा जो रेस अगेन्स्ट टाइम ज्याला म्हणता येईल ते शक्यच होणार नाही। नक्कीच, एकूणच या साऱ्या गोष्टींचा विचार करताना ज्यावेळी आपण घड्याळातल्या काट्यांची स्पर्धा करतो त्यावेळी आपल्याला सेकंद काट्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्यावर असलेलं अंतर आपल्याला लक्षात ठेवावं लागतं। धन्यवाद, खूप खूप आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत होते मोहित सबनीस। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथेच थांबू। झी 24 तास एक पाऊल पुढे।